ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम टेस्टमॉज या वेबसाईटवर जायचं आहे. ते गुगलमध्ये तुम्ही सर्च करू शकता. गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टेस्टमॉज याच्यावरती क्लिक करायची पहिलीच लिंक येते. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं 2 ऑप्शन येतील, मेक अ टेस्ट और व्ह्यू अ डेमो. त्यातील मेक अ टेस्टवरती क्लिक करा. आपल्याला आपण ज्या विषयासंदर्भातील टेस्ट घेणार आहे त्या विषयाचं नाव म्हणजे धड्याचं नाव असेल किंवा आपण त्याला टेस्टचा क्रमांक देऊ शकतो. समजा मी टेस्ट नंबर 1 असं या ठिकाणी टाईप केलं. त्यानंतर ह्याला एक पासवर्ड द्यायचा आहे. समजा मी उदाहरण म्हणून 1 2 3 4 5 हा पासवर्ड देतोय. तो परत रीएंटर करतोय 1 2 3 4 5. नंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करतोय. यानंतर अशा पद्धतीनं परत आपल्याला टू डू म्हणजे नक्की आता आपल्याला काय करायचं आहे यासाठी जे आपल्याला ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध होतील. पहिला त्यातला आहे रीड द स्टेटमेंट अबाव म्हणजे वरील स्टेटमेंट दिलेलं वाचा. या ठिकाणी का वाचण्यासाठी सांगितलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी URL म्हणजे ही जी काय आपली लिंक आहे टेस्टची testmoz.com/2096175 ही आपल्याला कागदावरती लिहून किंवा या ठिकाणी तुम्ही कॉपी करू घेऊ शकता. यानंतर आपल्याला ॲडजस्ट सेटिंग या 2 नंबरवरती आपल्याला जायचं आहे. आपलं टेस्टचं नाव बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे टेस्ट नंबर 1. आपली टेस्ट सुरू करताना या डिस्प्लेवरती वर सुरुवातीला आपलं काहीतरी नाव दिसलं पाहिजे किंवा आपलं काय म्हणजे आपलं स्कूल असेल, शाळेचं नाव असेल किंवा शाळेचं पूर्ण नाव काय टाकत नाही कारण वेळ लागतो. यानंतर आपल्याला या दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला हे कशा पद्धतीचं आपल्याला कलर्स वगैरे या आपण देऊ शकतो. या ठिकाणी बोल्ड हे आपल्याला जे वापरतात त्यांना या संदर्भात माहिती आहे. हे सिलेक्ट करायचं. या ठिकाणी बोल्डवर क्लिक करू शकता. करून ते टेक्स्ट त्याची साईज या ठिकाणी वेगळ्या प्रकारे तुम्ही साईज त्याची वाढवू शकता. त्याला कोणता कलर तुम्हाला हवा आहे तो कलर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे कसं अट्रॅक्टिव्ह दिसेल त्या पद्धतीनं तुम्हाला हे तुम्ही मॉडिफाय तुम्ही याच्यामध्ये करू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बदल करू शकता. तुम्ही वर्डमध्ये तुम्ही काम केलं असेलच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीतच आहेत. आपल्याला या टेक्स्ट कलरमधून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला सिलेक्ट करता येतात. समयाला सिलेक्ट करायचं म्हणजे जर मोबाईलवरून जर तयार करायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने हे सिलेक्ट करून त्याला रंग त्याचा बॅकग्राऊंडचा कलर किंवा त्याला असणारा टेक्स्ट कलर या संदर्भात आपण तुम्ही देऊ शकता. आता याचं तुम्हाला कसं या पद्धतीनं मार्जिन कसं हवं आहे त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी मार्जिन देऊ शकता. ज्या ठिकाणी मी सेंटरला बरोबर घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर कन्क्ल्युजन म्हणून असं आलेलं आहे. डिस्प्ले आफ्टर द क्वाइज इज सबमिटेड. तुमची प्रश्नपत्रिका ही टेस्ट सोडवून झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचा रिस्पॉन्स हवा आहे किंवा तुम्ही टेस्ट ज्यांनी सोडवले त्याला तुम्ही कशा पद्धतीनं प्रतिसाद द्याल. थँक्स फॉर युअर रिस्पॉन्स या पद्धतीनं देखील आपण करू शकता. वरील प्रमाणे ह्याला आपण कलर्स किंवा बोल्ड आपण करू शकतो. हे इटॅलिक आहे, हे अंडरलाईन आहे, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. एस बार शॅडो किंवा त्याच्यावरती टेक्स्टवरची लाईन येते ते यामध्ये आपण कलर्स बॅकग्राऊंडचा कलर असेल टेक्स्ट कलर असेल या पद्धतीने आपण घेऊ शकतो. त्यानंतर त्याचं असणारं जे काय मार्जिन आहे ते आपण या ठिकाणी घेतो. त्यानंतर खाली आपल्याला तो पासवर्ड ठराविकच यांना द्यायचा आहे म्हणजे ठराविक आपल्याच विद्यार्थ्यांनी हा टेस्ट सोडवला पाहिजे किंवा इतर कोणालाही टेस्ट सोडण्याची मुभा आहे असं असेल तर आपण पासवर्ड देऊ शकता, नाहीतर त्याची आवश्यकता नाही. यामध्ये परत ॲट द एंड ऑफ द क्वाइज डिस्प्ले द युजर त्याचा स्कोअर त्याला शेवटी कळायला पाहिजे असेल तर त्याला चेक मार्क करतो. त्या क्वाइजचे आउटलाईन काय ते समजलं पाहिजे. त्याचा रिस्पॉन्स चुकीचा आहे का बरोबर आहे त्या ठिकाणी टेस्ट देतानाच कळलं पाहिजे. डिस्प्ले द करेक्ट आन्सर जर त्याला योग्य त्याचं उत्तर चुकलं असेल तर त्याचे उत्तर त्याला योग्य बरोबर उत्तर त्याला माहीत होण्यासाठी देखील आपण याच्यावरती चेक मार्क करू. नंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करू. त्यानंतर आपल्याला
क्वेश्चन्समध्ये आता आपण या ठिकाणी आलो. यामध्ये आपल्याला ॲड क्वेश्चन यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न आपल्याला या ठिकाणी टाकता येतात. आता क्वेश्चन पहिला तर या ठिकाणी मी टाकतो रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली. अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न जे तुम्हाला आवश्यक असतील ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. कोणताही प्रश्न कितीही अक्षराचा असणारा मोठा प्रश्न असला तरी देखील तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. तर याच पद्धतीनं आपण वर्डमध्ये ज्या पद्धतीनं फॉर्मॅटिंग करतो त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी देखील फॉर्मॅट करू शकतो. या ठिकाणी जास्त मी काय फॉर्मॅट करत नाही, जास्त वेळ लागतो व्हिडिओला. नंतर या ठिकाणी नंतर खाली आपला जो काही क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन तयार झालेला आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला कसं हवं आहे, मल्टिपल चॉईस उत्तर हवं आहे की मल्टिपल रिस्पॉन्स वेगळ्या प्रकारचे असतील, फिल इन द ब्लँक्स असेल की ट्रू ऑर फॉल्स असेल, कोणत्या प्रकारची टेस्ट आहे त्या रिलेटेड हे ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे. या ठिकाणी आपण आता मल्टिपल चॉईस हा सिलेक्ट करू. यानंतर मेक दिस अनग्रेडेड डाटा कलेक्शन्स क्वेश्चन्स, म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी हे डार्क स्पॉट आहे त्या ठिकाणी आपलं करेक्ट. दुसरा हा पर्याय देऊ 1850. चौथा पर्याय 1909. या ठिकाणी असा हा क्वेश्चन आहे. यामध्ये जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये ॲड क्वेश्चन करायचे असतील तर देखील तुम्ही करू शकता. आणखी तुम्हाला ॲन्सर चॉईस द्यायचा असेल तरी देऊ शकता 5 पेक्षा जास्त. जो योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी आपला हा चेक मार्क असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी खाली विचारलेलं आहे शफल ॲन्सर, म्हणजे एकापेक्षा अनेक जण या ठिकाणी उत्तर देत असेल तर त्यांना हा जो काही चॉईसचा हा पर्यायांचा जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स शफल, म्हणजे काही काय ना या ठिकाणी जर शफलवरती क्लिक केलं पहिला त्यांना ऑप्शन तर 1904 आहे, काही काही विद्यार्थ्यांना 1909 येईल, काही काही ना 1850 येईल. या पद्धतीनं आपण ठेवू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड न्यू क्वेश्चन वरती क्लिक करायचं. नंतर दुसरा जो काय तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही या ठिकाणी ॲड करायचा. दुसरा प्रश्न आपण घेतला, दुसरा प्रश्न घेऊ, अशा पद्धतीचं ऑप्शन देऊया. नंतर याच्यानंतर आणखी कितीही प्रश्न असतील तरी तुम्ही ते प्रश्न या ठिकाणी विचारू शकता. या ठिकाणी वेळेअभावी मी 2च प्रश्न घेतो आणि सेव्ह या ज्यावेळेस आपली प्रश्नपत्रिका तयार होते त्यावेळेस क्वेश्चन बँक तयार होते किंवा आपल्याला समोर हे प्रश्न दिसतील. या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स म्हणजे मार्क किती द्यायचे आहेत. समजा 1 असेल तर त्या ठिकाणी 1 मार्क देऊ, 2 असेल 2, किंवा तुम्हाला एका रेकम जागेला 10 द्यायचे असेल तर 10 द्या, 1 द्यायचा असेल तर 1 द्या. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही क्वेश्चन सेट किंवा टेस्ट आपण तयार करतो. त्यानंतर पब्लिश याच्यावरती क्लिक करायचं. यानंतर पब्लिशवरती क्लिक केल्यानंतर रेड बटनावरती क्लिक करायचं आणि युअर क्वाइज इज अवेलेबल ॲट, या ठिकाणी हे आपला जो काही URL आहे तो URL आपण प्रेस करायचं आणि कॉपी करायचं. यानंतर आपण आता या ठिकाणी एका ठिकाणी आपण शेअर करून बघू. एका टेस्ट आपण याच्यावरती क्लिक करा. आपण ही टेस्ट ओपन झाली की आपल्याला या पद्धतीनं आपल्याला 2 ऑप्शन दिसतील. पहिला आहे स्टुडंट लॉग इन आणि दुसरा आहे ॲडमिन लॉग इन. ॲडमिन लॉग इन म्हणजे आपण परत निकाल त्यांचा रिपोर्ट वगैरे जर आपल्याला बघायचा असेल तर आपण ॲडमिन लॉग इनमधून जाऊ शकतो. या ठिकाणी आता स्टुडंट लॉग इन आहे. या ठिकाणी स्टुडंट द टेस्ट सोडू. फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम वल्लभ, पूर्ण नाव जे काय असेल ते नाव लिहा, विद्यार्थी लिहितील. कंटिन्यू या बटनावरती क्लिक करू. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केलं की आपल्याला ज्या पद्धतीनं आपण टेस्टचं फॉर्मॅटिंग केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला ठिकाणी दिसेल
मार्जिन वगैरे व्यवस्थित सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मिडल मार्जिन किंवा मधोमध आलं असतं, त्या ठिकाणी क्वेश्चन आपण 2च विचारलेले आहेत म्हणून 2च क्वेश्चन दिलेले. आता या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला याचं जर उत्तर मी लिहिलं 22 सप्टेंबर आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना. या ठिकाणी जे काही आपण उत्तर जे काही योग्य आहे बरोबर आहे ते ठिकाणी करेक्ट उत्तर या ठिकाणी दाखवतं आणि जे काही चुकीचं आहे त्या ठिकाणी इनकरेक्ट म्हणून असं दाखवतं. या ठिकाणी आपल्याला शेवटी आपण जे लिहिलं होतं थँक्स फॉर युअर रिस्पॉन्स म्हणून वल्लभ या ठिकाणी नाव येतं. म्हणजे आपल्या या ठिकाणी 2 क्वेश्चनपैकी किती बरोबर आले किती चुकले आणि आपलं ॲव्हरेज पर्सेंटेज काय ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यावरती क्लिक करा. रिपोर्ट यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित विषयाशी असणारे जे काही उत्तर्स असतील प्रश्न असतील हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. आता टेस्ट कोण दिली? वल्लभनं दिलेली आहे. नंतर फिके हा कोण आहे त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी त्यांचा जो काही स्कोर आहे या ठिकाणी दिसेल. म्हणजे वल्लभने किती दिले 40 सेकंदामध्ये हे 2 क्वेश्चन सोडवले, तर फिके यांनी 14 सेकंदामध्ये यांनी क्वेश्चन सोडवलेले आहेत. 50% अशा पद्धतीचं या दोघांचा स्कोर झालेला आहे. ॲव्हरेज स्कोर 50%, एकूण वेळ 27 सेकंद, रिस्पॉन्स किती जणांनी दिला त्यांचे 2 या पद्धतीने या ठिकाणी तयार होतात. म्हणजे पहिला क्वेश्चन कोणाचाच बरोबर आला नाही तर दुसरा हा काय केलेला आहे दोघांचा बरोबर आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे जे काही यांचे मार्कशीट आहात किंवा यांचा जो काही रिझल्ट आहे तो एक्सेलमध्ये देखील तुम्ही एक्सपोर्ट करू शकता परंतु ते CSV फॉर्मॅटमध्ये होईल. अशा पद्धतीनं आपण मोबाईलवरती देखील या पद्धतीनं आपण ऑनलाईन टेस्ट घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद. जय कर्मवीर.